रक्त वाढवणारे रक्तरोहिडा ही वनस्पती कशी दिसते, कशी ओळखायची, त्याची फळं कशी ओळखायची आणि ती कशी वापरायची हे आज आपण समजून घेणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत कुंभार, मित्रम आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र येथून नेहमीच आयुर्वेदाविषयी जनजागरण होत असते. आज आपण खरोखर एका वेगळ्या झाडाजवळ आलेलो आहोत, कारण याला म्हणतात रक्त रोहिडा. ह्याच्या नावातच रक्त आहे. ह्याचं कारण असं की रक्तवाढीसाठी ह्याचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो. पांडुरोगामध्ये म्हणजे जिथं अनेमिया असेल अशा आजारांच्यामध्ये रक्तरोहिडा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आता याचं पानाचं वैशिष्ट्य बघा, ह्याच्या पानाचं टोक जे आहे ते एकदम निमुळतं अचानक झालेलं आहे. पान मोठं, लांबीला 9 इंच ते 10 इंच आहे. एकदम हिरव्या रंगाचं हे पान असतं. याच्यावरून याची ओळख पटते. शिरा याच्या एकदम ठळक झालेल्या दिसतात. ह्या झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं जे झाडाची साल तुम्हाला काळी वाटेल, पण ह्याची जी आंतरसाल आहे ती इथं निघालेली आहे, तिथं पहा, ती लालसर रंगाची आहे. म्हणूनच ह्याला रक्तरोहिडा म्हणतात. ह्याचे आतलं जर सालीचं चूर्ण केलं तर ते लालसर रंगाचं होतं, म्हणून याला रक्तरोहिडा म्हणतात. तर रक्तरोहिडा वापरला कशात जातो? आणखी रक्तरोहिडा वापरला जातो आयुर्वेदिक वैद्यांना सगळ्यांना माहीत आहे की त्याला प्लीहग्नी असं म्हणतात. जसं आपल्याकडं लिव्हर आहे त्याच पद्धतीनं स्प्लीन नावाचा अवयव दुसऱ्या विरुद्ध बाजूला आहे, की ज्या स्प्लीनमध्ये आपलं रक्त तयार झालेलं जे असतं ते फुटून परत त्या आरबीसीचं हिम आणि ग्लोबिन हे दोन्ही वेगळं होतं आणि नवीन रक्त वापरण्यासाठी त्याचा वापर परत केला जातो. तर काही वेळा हे स्प्लीनचा आकार वाढतो, त्याला पांढरी झाली असं सुद्धा म्हणतात. तर अशा आजाराच्या मध्ये आपल्याला ह्या रक्तरोहिडेचा खूप मोठा उपयोग होतो, म्हणून ह्याला प्लीहग्नी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला लिव्हरवर काम करायचं असेल, स्प्लीनवर काम करायचं असेल, तर रक्तरोहिड्यासारखं उत्कृष्ट औषध नाही. त्वचा रोगात सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तसेच जखमा भरून काढण्यासाठी याच्या सालीचं जर चूर्ण लावलं तर जखमासुद्धा भरून निघतात. म्हणजे रक्तप्रवाह सुधारून स्किन डिसीजमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. याची फळं फार विशिष्ट प्रकारची आहेत. हिरव्या रंगाचं हे दिसणारं फळ ज्यावेळेला पिकतं त्यावेळेला फुटून 3 भागामध्ये ते पसरलं जातं आणि त्याच्यामध्ये लाल रंगाची बिया दिसू लागतात. तर या फळांचं सुद्धा सुंदर असं फुलासारखं रूप दिसतं उघडल्यानंतर आणि खूप सुंदर प्रकारचा हा वृक्ष कित्येक मीटर उंच होऊ शकतो. अशा या दुर्मिळ वनस्पतींचं जतन आणि संवर्धन आपल्याकडनं झालं पाहिजे, यासाठीच हा व्हिडिओ. धन्यवाद.